चालू आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा ब्रेक किंवा यावर्षी जबरदस्त नाही सगळे ऑलमोस्ट डॉक्टर त्यांच्याकडे मुंबईला जायला लागतं, इकडे जायला लागतं. मयुरेशचा कसं आपण सगळे बघतो इकडेच असतो अर्धा वेळ, तरी केवढं काय स्वतः मॅनेज केलं यावेळी. नाही खरंच म्हणतोय. तर आपल्या सगळ्यांकडून मी त्याचं आणि त्यांच्या सगळ्याच कुटुंबाचा खूप खूप मनापासून आभार मानतो की मागची 15 वर्ष ते हे नाटक करतायत आणि यावर्षी पण ते एक नवीन नाटक घेऊन आले. तर मग आपण सगळे आता गणपतीचा हा शेवटचा दिवस म्हणजे हे आहे शोस्टॉपर अजून, पण गणपतीचं निवेदन या क्षणी मी इथे थांबवतो. आशा करतो तुम्हाला आज मजा आली असेल आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात. सलग 15 वर्ष सब कुछ आपके साथ देत आहे. भाई भाई डॉक्टर मयुरेश साठे, संगीत तन्मय वेळेकर, रंगभूषण वेशभूषण कांचना, जाहिरात चिन्मय सामंत, कलाकार ऋषिकेश पुरामाणिक, डॉक्टर अश्विनी आष्टे, आणि डॉक्टर मयुरेश आष्टे सहज सादरीकरण आहोत. भाई भाई कमी सर सर मी आतमध्ये येऊ का? नाही म्हटलं तर येणार नाही आहेत का? आणि मीच बोलवलंय ना तर मलाच काय विचारता हात येऊ का म्हणून? या आता एकदाच. थँक्यू सर. मिस्टर मनोज, हो मीच आहे सर. सॉरी हे काय आहे? इतर फाईल आहे सर. मला तर वाटत होतं की ही क्रिकेटची बॅटच आहे. बरं झालं सांगितलं, नाहीतर मी याने 20-20 खेळणार होतो. काय झालं सर? काय झालं काय विचारता? हे काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. पण माझं काम पूर्ण झालंय त्यातलं. इतरांचं कोण करणार? मी बजावलं होतं की हे काम आजच्याच पूर्ण झालंच पाहिजे, पण नाही. मला कामाचं गांभीर्यच नाही. नुसता टाइमपास करायचा. वाटेल ते करा, वाटल्यास तर ओव्हर टाइम सुद्धा करा, पण आजच्याच हे काम पूर्ण झालंच पाहिजे. हो सर. मला मेमो द्यायची वेळ आणू देऊ नका. हो सर. आणि हा प्रमोशन ते तर विसराच आता. नॉनसेन्स. नॉनसेन्स काय नॉनसेन्स? अरे तुला नाहीये सेन्स माझ्या कष्टाचा, माझ्या बुद्धिमत्तेचा. किती मर काम करा, नुसते शिव्या घालतो. आज मी ऐकतोय रे, पण एक दिवस असा येईल की तू ऐकशील माझं. लक्षात ठेव. हो मिस्टर, कोणाशी बोलताय? मी कोणाशी बोलतो? माझ्या मुलाशी. म्हणजे वेगळं काय? स्वतः काहीतरी बडबडायचं आणि फालतू विनोद करायचं. परत बॉसचाच विचार करत असशील. हो, तो विचार करू. नुसता विचार करत बस. चिडचिड करायची, पण मनातल्या मनात मी बॉसला हे म्हणीन, मी बॉसला ते म्हणीन. पण प्रत्यक्षात डेअरिंग आहे कुठे? डेअरिंग काय डेअरिंग? तू पण आहेस ना बॉस कंपनीमध्ये. तुला जर कोण बोललं तर चालेल का? मी ऑफिस मध्ये असा कुणालाही त्रास देत नाही. असं प्रत्येक बॉसला वाटतं. आपण आदर्श आहोत, आपल्या हाताला जे म्हणतो सुखीच आहेत म्हणून, पण तसं नसतं. बरं ऑफिसचं ठीक आहे, त्या ठिकाणी हीच बॉम्बे. 5 महिने झाले बिल्डर ताबा देत नाहीये. नुसती पत्र पाठवून पैसे वाटतात, पण तिथे जाब विचारायची हिंमत आहे कुठे आम्हाला? भरा घराची गाडी. तेच किती वेळा सांगायचं माणसाने? तिकडे तो बॉस शेअर घालतो, तिथे तू लेक्चर दे. नकोय ना लेक्चर? मग जरा डॅशिंगपणा दाखव ना. आपला असा दरारा पाहिजे, आपला असा वचक बसला पाहिजे की लोक खबरली पाहिजेत. नाहीतर आहे आपलं नुसतं मांजरी सारखं म्याव म्याव.
बोलली ना तुला मिटिंगला जायचं ना. बरं ठीक आहे, मी निघते मीटिंगला. सगळ्या कामवाले येऊन गेले. वा मोठं काम झालं. निघू का मग मी? लवकर जा. आणि हो, बघा जरा जमलं काय तर डॅशिंगपणा दाखवता आला तर. नंतर आहेच आपलं म्याव म्याव. म्हणे वत्सल म्हणे दरारा काय मला कळत नाही का या गोष्टी. तर मला तर दोन घाम उठतो. या सगळ्यात मला बाहेर पडायचंय खरं म्हणजे. पण मी कसं पडू आणि मला मला कोण मदत करेल. तू पण शांत बसू नकोस. कंटिन्युअस क्यू चालू तुझी. हा? काय खरं म्हणजे ते वत्सल दराला निर्माण होईल 100%. अरे ये ना यार मग फुल तयारीने ये. तुझीच तर गरज आहे मला. आता बघतोस एकेकाला. भाई आले भाई आले भाई आले. वेलकम भाई वेलकम भाई वेलकम भाई. गणपती डान्स साईडला होत सर. जा साहेबांना बोलाव. आपल्याकडं फार टाइम नसतो काय. आणि हो काहीतरी मस्त झकास थंड घेऊन ये. थंड प्यायला ना थंड राहतं. पिंट्या जाणार लवकर. पिंट्या भाई आत्तर या ना. अहो मीच तर मालक आहे. भाई व्हायचंय. आपणच टाकला होता मेसेज. बोल बोल पटकन बोल काय करायचंय. त्याचं काय भाई. भाई व्हायचं होतं. भाई व्हायचंय. कोणाला कोणाला काय मला भाई व्हायचंय. मला भाई व्हायचंय. एक पिंपाय चेहरा बघितला का आरशात. असं वाटतंय तुझी अजून आई आई करायचे दिवस आहे. भाई भाई नाही काय. आजकाल काय स्टँडर्डच राहिलं नाही आपल्या पिढीचं. कोणालाही भाई व्हायचं असतं. प्लीज असं नका हो. तुम्हीच तर माझी शेवटची आशा. सज्जनपणाने वागून आयुष्यात पुढेची वेळ आली माझी. जो तो येतो तो मला जळवतो. काय म्हणता तुम्ही सांगा ते करीन भाई. पण या वाल्मिकीचा वाऱ्या करा भाई. नाही म्हणू नका. मित्र आपल्या फील्डसाठी फार वाईट असतं. या भाईच्या दोन्ही डोळ्यांना पाणी आणलं. आधी या डोळ्यात मग या डोळ्यात. असं कसं. अरे मी रायटी आहे ना. हे नाहीये महत्वाचं. इमोशन सेंटिमेंट्स महत्वाचे. काळजी करू नकोस. माझा शब्द आहे तुला. आपण भाई करणार म्हणजे करणार. ये भाई जब भी कमिटमेंट करता है ना. यस ये भाई जब भी कमिटमेंट करता है ना तो करताच आहे कमिटमेंट. सेंटिमेंट्स महत्वाच्या. चल कामाला. आधी काय करायचं. आधी कपडे घालायचे. कपडे बदलायचे. अरे भाईचा पण एक ड्रेस कोड असतो. म्हणजे मग भाई लांब जर उभा असला ना तरी पब्लिक म्हणतं संभाल क्या
जर बाईकडे आहे नक्की कुठं बघायचंय बर बोल तुझ्याकडे काय काय आहे? हे शेरवानी आहे, 3 पीस, झप्पा, धोतर, जोधपुरी. हे सगळं असं घ्यायचं हा आणि यावर्षी पितूर पंधरवड्यामध्ये देऊन टाकायचं कपडे कसे पाहिजे एकदम कडक शर्ट बिनबटनाचा आतमध्ये जाळीचा बनियन असतो अजूनच शे एक कडक पॅन्ट शिवायची आणि ती दाट पॅन्ट फाडायची जेवढी भूक जास्त ना तेवढा बाई स्ट्रॉंग असतोय मग गळ्यात रुमाल पायात बूट कंपल्सरी जुन्या बाजारातले का रेबॅन. रेबेन हा तो असा घ्यायचा हा असा टाकायचा त्याच्यावर पाय घ्यायचा चला 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 करायचा अरे नवीन आहे तो. याला खड्ड्या असं केलं म्हणजे तुळशी बागेतला 20 रुपयाचा गॉगल घेता येतोय बर चैनी किती काय चेष्टा करता बाई, मध्यमवर्गीय माणूस आहे. काय चेष्टा दर रविवारी बघतो हॉटेलला. अरे डाबा चैनी 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 एक तर एकच आहे उद्याच्या उद्या 4 चैनी 5 ब्रेसलेट आणि 8 अंगठ्या ऑर्डर देऊन टाक एवढा खर्च. इन्व्हेस्टमेंट म्हणतात याला एवढं सगळं करशील तेव्हा जरा कुठे बाई वाटशील हा करतो. तर आता लोकांना कळलेलं हा. आहे की लांब भाई उभा आहे भाईची चालायची स्टाईल एकदम स्टाईलिश असते हा. माहितीये का तू असा चालायला लागला ना की लांबूनच लोक म्हटली पाहिजे चले हवान दे चल चल साहित्य होते का चल 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 डॅशिंग पाहिजे डॅशिंग फॉलो मी चालताना कोणतरी हात मारतो हो भाई काय रे बाक्या. अरे ओ तर दिली. लगेच कोण नाही द्यायची का स्टेटस स्टेटस राहिलं पाहिजे आपलं मार्केटमध्ये हा. हा भाई आहे ना आपण हा कसं केलं. भाई भाई हा. हा एक काम कर हा. मला हात मार बरं. ओ भाई, ओ भाई, ओ भाई. पाहिला पाहिलं गेला. लफडं झालं यार. नंबर काय लागतं जेवण करत बाई कोणी हात मारली की असा मोठा पॉज द्यायचा हा आणि मग त्याच्याकडे मान वळवून बघायचं खालून वर वरून खाली खालून वर खाली हा हा म्हणजे कळेल तेवढ्या ओळखीचा आहे की नाही. आईला सगळे ओळखतात असं प्रत्येक बाईला वाटतं हा. मग नुसता हात करायचा बायकोला माहेरी पाठवतोय का एवढा लांब हात करायला एवढाच हा अर्धाच हात करायचा कधी नजर ठेवायची रेपरी करायची कसं चालायचं कसं कोणाला द्यायची. लक्षात ठेव बाईला नेहमी होऊ द्यायची असते काही कोणाला होऊ देत नाही हा, हा, हा. मग एखादी स्टाईल मारायची मधून मधून चालता पण मासे चालव करीन ना कसं म्हणते चालव. भाई आहे ना आपण भाई आहे ना भाई नेहमी मधूनच चालतो हा. हा मग काही घ्यायची नाही का.
बाई आहेस का भिकारी आहेस? कसं impression पडेल लोकांवरती? दशाशिंग ना? हा. वा, म्हणजे उद्या सकाळी पेपरला बातमी, भाईकडून पहिल्या दिवशी विनयभंग. अरे तुला साधी स्टाईल घ्यायला सांगितली. ठीक आहे तो. हा, तुझं तू घे बघ नंतर. आता यापुढे कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण मला सांगाव्यात, त्या मी अवश्य पूर्ण करेन. हीच भाषा वगैरे बदलायची. हा, पुराणिक वळीवर सांस्कृतिक आहे ना, हे पहिल्या बदलावं लागेल. अरे भाषा कशी पाहिजे? चले अंडी लगाव, 4 रोटी बटर मार के. आणि हो, जास्त जाळायची नाही काय? जास्त जाळली ना तर तुझ्या कानाखाली आवाज काढून जाळ काढून रे पण आता बोल, तुला नक्की कुठलं बाई व्हायचंय? म्हणजे वस्तुली बाई, सुपारी बाई, किडनॅप बाई, पॉलिटिकल बाई, फ्लेक्स बाई. कसली व्हरायटी यार तुझ्या फील्ड मध्ये. आता आमचं आपलं R&D की आहे. अरे तू आता आलाय ना आपल्या लाईफ मध्ये, कशाला टेन्शन घेतो? आपण तुला रोजच्या रोज नवीन व्हरायटी देऊ, तू फक्त तयार हो. येस. हा, तर आपण एकदम इको फ्रेंडली पाहिजे. म्हणजे काय? तर आपला नॅचरल गोष्टींवर जास्त भर. म्हणजे काय? तर कोणी म्हणतं की प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. तर कोणी म्हणतं प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली कला असते. म्हणजे काय? तर प्रत्येकामध्ये एक कलाकार लपलेला असतो. तर कोणी असं म्हणतं की प्रत्येकामध्ये माणुसकी असते. म्हणजे प्रत्येकामध्ये एक खरा माणूस दडलेला असतो. आता ही जर सगळी थिअरी खरी मानली तर आपलं म्हणणं असं आहे की प्रत्येकामध्ये एक भाई लपलेला असतो. त्याला नॅचरली बाहेर काढणं हे आपलं काम. एकदा का त्याला चार्ज मारला की बघा नुसते पटा 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 काम होत्या. अरे भाई हा तर मी आहे. काय सांगतो, तुझं एकदमच भारी दिसायला लागला. कसलं मोकळं वाटतं या कपड्याला. बघ तू आता तयार झालाय तर मला सांग, तुला आता नक्की काय करायचं? काही काम करतो, डायरेक्ट मर्डरच करून टाक. अरे हॉटेलमध्ये ऑर्डर देताना मला भीती वाटते. ऑर्डर कसला करतो? किती झालं तरी माणूस मराठीच आहे. फार खोटी स्वप्न नाही आहेत माझी. माझे रोजचे प्रॉब्लेम सुटले बाईक घेतलं तरी पुरेसे आहे मला. तेवढी बाईक करायची आहे मला. ये सेटिंग तोंड उचकट आणि बोला काय करायचंय ते. माझ्या बॉसला शिकवायचं आहे. फार छळतो रे मला तो. लेट होते असं माझ्या तो. त्याचा पिक्चर रोज आपल्याला हवा स्टाईट करायची. बॉस आहे. हा, मी सांगतो सगळं. तू गाडी घेऊन मेन गेट मधनं आत जाशील तेव्हा जोर जोरात हॉर्न वाजवायचा. पिपी 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 पिपी. अरे पण दिसतंय सिक्युरिटी जागा आहे, तो बार वरती करतोय तरी हॉर्न मारायचा. शिकलेल्या माणसाला कळतं का? आपण तर बाई. गाडीला स्टिकर असो वा नसो डायरेक्ट आत जायचं. कळलं ना? गाडीला स्टिकर असल्यावर कुणाला नियम पाळायला कोणी आलं का? नाही. आत गेल्यावर जिथं पहिलं पार्किंग मोकळं दिसल तिथं गाडी उभी करायची. अरे पण वरती नाव असतं, खाली नंबर असतो, असं सगळं लावायचं पार्किंग. शिकलेल्या माणसाला कळतं का? आपण तर बाई. मग
डायरेक्ट ऑफिसमध्ये घुसायचं मग रिसेप्शनिस्ट विचारल तुला म्हणायचं ए जास्त बोलायचं नाही काय बोलायचं फवाड पडेल मी कोणी तुला काय करायचं ते तुझं रे. हा? तुला काय झालं प्रकरणाला आपण तिला दम देतोय ना म्हणून तर माझा लय जीव तिच्या बरोबर मग तिला काय नको बोलू पण तिला एवढं सांग तो जो आत बसलाय ना त्याच्या सगळ्या अपॉइंटमेंटांच्या कॅन्सल बाईला मीटिंग करायची त्याच्याबरोबर 1 to 1 फेस टू फेस हा मग आणि हो त्याचा बोलायचं भाईला की काय जे काय ते पटकन ओळखायचं त्याच्या समोर येस जा माझी पहिली असाइनमेंट आहे एक पिरियड बसतो देवा मला माहिती समजून देवा मला समजून मे आय कम इन सर प्लीज डोंट. ओके सर ओके उद्या काय त्याचं लग्न आहे काय हा ए आपण भाई आहे नो नॉकिंग डायरेक्ट टॉकिंग डायरेक्ट घुसायचं आज दादा तू नट मी आहे तुझ्या बरोबर तू आहे ना हा घुस कोण आहे रे तू? सिक्युरिटी याला बाहेर राखला बरं. आजकाल थोडी येते गणपतीची वर्गणी मागायला. गेट आउट. ठेव तुझ्या वर्गणी चहा पडला कमी काम येईल काय लय सांगते रे तुला कोण आहे रे तू? ए खतरूड जोडाल मनोज. मना भाई साला खूप सहन केलं तुला जिंदगी सडली आपली तुझ्या शिव्या खाण्यात आणि तुझं ओव्हरटाईम करण्यात साला नुसतं मरून ना तरी प्रमोशन दिलं ना काही 4 शब्द पडला कौतुकाचे आता पास झालं आपण जाऊया घरी जाऊया आता तू बोल प्रमोशन करणार का नाही हो. कधी करणार दोन दिवसात. जर 2 दिवसात आपलं प्रमोशन झालं नाही तर तू डायरेक्ट वरून खाली विदाउट लिफ्ट चालत आता आपलं ओव्हरटाईम मोठ्याने हा शिव्या घालणं हा आणि अजून काही चुकलंय का माझ्या? लय लोक शाळा झाले तू हा जा आज तुला आपल्याकडनं हाफ दे कल्टी मार मागच्या दर अरे जा ना मागच्या दर कल्टी मार कसला तयार झाला पहिल्या पटक्यात गुरु कोण आहे आपला एक रस झालं यार आता काय राहिलं शूटिंग करायला हवं हा पण काय अरे बायको दाखवलं असतं ना तिला कळलं असतं आपण काय चीज आहे ते हा मग मी काय म्हणतो बाई आपण जर या पुढे शूटिंग केलं तर कसं माहिती का ते मोठं भाई झाल्यानंतर परत सगळं शूटिंग करत बसायला लागतं पिक्चरसाठी सगळं खर्च वाचेल ना खरे शिवाय पहिल्या इंडस्ट्री मधला लाईव्ह पिक्चर होईल हा मग प्रमोस टाकायचंय मेकिंग ऑफ भाई भाई अरे आपण डायरेक्ट ओरिजिनल असे सीन करून एक खतरा पब्लिक खुश होय ना आणि त्याच्यामध्ये ना साऊंड टाकायचं भाईवर आयटम सॉन्ग हा कोणतं भाई भाई मन मोराचा कसा पिसारा भाई भाई मन मोराचा कसा पिसारा फुलला 300 कोटी फिक्स 300 कोटी मग सगळ्यांनी घेऊन टाकू येस डन
आता बोल पुढचा सीन काय म्हणजे पुढचं टार्गेट काय बिल्डर 5 महिने झाले 5 ताबा देत नाही घराचा नुसते पैसे मागतो मला असा फोन पण घेत नाही तुझी एवढी अट्टाई हा तुझा फोन घेत नाही हा थांब त्याच्यासाठी घोडा जाणतो घोडा काय आणतो घोडा काय आणतो तिथं मांजरीचा काढताना नाकेवर येत आहे घोड्याच म्हणून काढणार आहे त्या घोड्यावरनं त्या वरात काढायची तुझी का माझी अरे मूर्खा घोडा म्हणजे अच्छा हा घोडा आणतो आणि त्याच्याच कानपट्टीला लावतो शक्यच नाही तो इथं मी ऑफिसला घाबरून लोकांना असं आहे का तो तुला पत्र लिहितो ना हा तू एक काम कर हा तू पण त्याला असं जबरदस्त पत्र लिही ना तो घाबरलाच पाहिजे येस काय लिहिशील बोल ती सुरुवात जबरदस्त करणार हा तो घाबरेलच मोठ्या अक्षरात लिहायचं हा प्रिय बिल्डर अरे प्रिय बिल्डर काय प्रिय बिल्डर तुझं काय लफडं चालू आहे का तुला नाही कळलं आतापर्यंत एक स्त्री माणूस बिल्डरला प्रिय म्हटलाय का याला म्हणतात उपहासात्मक दादागिरी तेल केलं तेल लावलं त्याला कळेल असेल ना भावड्या बरं ठीक आहे हा तुमचे 16 वर्षे पत्र द्या त्या पत्रानुसार जे पैसे तुम्ही मागितलेले आहेत काय पिक्चरची स्टोरी लिहितोय का भाई मी पॉइंट टू पॉइंट लिहितो आपण पसारा कचरा नाही पाहिजे डायरेक्ट पॉइंट टू पॉइंट जरा डॅशिंग हा हरामखोर गुड स्टार्ट हा पण जरा कमी तरी हरामखोर मध्ये सगळं पान जाईल काय रे हरामखोर 5 महिने झाले तुला ताबा मागतोय तू द्या काय नाही तुझं लय बिल झालं पुढच्या वीकमध्ये बाहेर तिथं राहायला यायचंय म्हणजे यायचं त्या फ्लॅट फुल रेडी पाहिजे विथ फर्निचर आणि हो ते काय लष्ट बिष्ट असतं ना ते मारून ठेवायचं हार बिल आणून टाकायचा तिथं भाईला पूजा टाकायची जर 8 दिवसात फ्लॅट रेडी झाला नाही तर तिथं तुला गाडी ते सुद्धा फुल पेमेंट नो इन्स्टॉलमेंट चल कल्टी मार लय ऐकलं तू कामं खूप आहेत 8 दिवस म्हणजे 8 दिवसच तुझा मन्या भाय काय मस्त वाटलं यार तुला मग त्याला पण वाचताना मजा येईल एक शंका आहे रे जर ते पत्र त्याला मिळालंच नाही तर जर पत्र त्याला मिळालं तरी वाचलं नाही तर त्याने वाचलं पण तरी कचरा फेकलं तर तू काय फार शिकलेला आहे का रे हो शिवाय तू फार मोठ्या पोस्टवर पण आहे का कोणाचं कळलं म्हणून तर एवढा निगेटिव्ह आहे अरे भाईला कधी बघितलं निगेटिव्ह विचार करताना ऑलवेज पॉझिटिव्ह ठोकणे का मतलब ठोकणे का पण तरी शंका आहे ना रे मनात तू नाही पत्र मिळालं तर एवढी शंका असेल ना तर सरळ मेसेज कर व्हॉट्सअप वरती हां व्हॉट्सअप बाय हां माझा फोन घेत नाही तो मेसेज काय वाचणार आहे आयडिया आपण तुझ्या मोबाईल करून त्याला मेसेज हां पण अननोन नंबर ब्लॉक केला तर बी पॉझिटिव्ह ठोकते का मतलब ठोकते का आता बघू रिप्लाय येतोय का त्याचा त्याचाच आहे सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी कसा आला वटणीवर 2 मिनिटात पण मी काय नाही भाई 5 महिने ते काम झालं नाही 5 मिनिटात होऊन दाखव भाई वासू धंदेला ओळखीला तुम्हीच फिक्स म्हणजे फिक्स ठीक आहे मला काय भाईला सांगू का तुझ्यामुळे एवढा कॉन्फिडन्स झाला ना आयुष्यात आता जगात मी कुणा धावणार नाही म्हणजे बायको धावणार नाही तुला सांगतो आणि मला म्हटली तू मांजर आहेस मला हा मला म्हटली तू म्या करतो तुला मला म्हटली जाशी नाही तुला मला येऊ दे तिला असेल बॉस तिच्या कंपनीत आता घरचा बॉस मीच मन्या भाई म्हणजे मन्या भाई
बॅटरी डाऊन. भाई आहे ना आपण, भाई कोणाच्याही फॅमिली मॅटरमध्ये लक्ष घालत नाही, कळलं ना? कधी बघितलं कुठल्या बाईला कुठल्या फॅमिली बरोबर खिचखिच केल्याचं? भाई कधी गॉसिपिंग करत नाही, काही पसरवत पण नाही. त्यामुळे तुझं फॅमिली मॅटर तुझं तू बघून घ्यायचं. ठीक आहे. फुल कॉन्फिडन्स आहे. आज ठरेलच वाघ कोण आहे आणि मांजर कोण. म्याव म्याव काय म्याव म्याव तिला येऊच दे. लोकांना काही गांभीर्यच नाहीये कामाचं, नुसता टाइमपास वाटतो सगळ्यांना. 10 वेळा बजावलं होतं की मीटिंग महत्वाची आहे म्हणून, पण ऐन वेळी ना स्वतः आला ना डॉक्युमेंट्स पाठवले. कामं करायला नको आणि प्रमोशन मात्र पाहिजे. यूज दे आता ऑफिसमध्ये त्याला, फाडूनच खाते त्याला. 2 तास झाले कंपनीचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करून टाकलाय. आता तर डोक्यातच गेलाय माझ्या. बापरे, इतकी रागवली आधी मलाच फाडून खायची. हे काय फॅन्सी ड्रेस वाटला. फॅन्सी ड्रेस काय आज पडते भाई झाले भाई. अरे वा, राखी बांधतो का? भाई म्हणजे दरारा, वचक, डॅशिंग. झालं, परत तंद्रीत बोलणं सुरू झालं. अरे तू काय बोलताय? भाई आहे ना. अरे विसरलास का? डॅशिंग, दरारा, भाई. कोण आहे? कोण आहे तिकडे? पटकन बाहेर ये. मॅडम मी आहे. तू इथे? भाई तिकडे ते माझी बायको म्हटलं व्हेरी प्राऊड ऑफ यू भाई, प्राऊड ऑफ यू. ये घाबरे. मला सांग, तू इथे काय करतोयस? 2 तास तुझी मी तिकडे मूर्खासारखी वाट बघतीये आणि तू इथेच? तुला भाई व्हायचं होतं? तुला काय केलं ते? तो आहे रे भाई. अरे या माझ्या बॉस आहेत. काय चेष्टा करतो भाई? तू तर भाई आहे. नाही अरे काय चाललंय तुमचं? त्याचं काय, मी या सोसायटीत नवीन आलो राहायला, त्यामुळे इथे कोणीच ओळखीचं नाही माझ्या. त्या नोटीस बोर्डवरती नोटीस वाचली, भाई भाई नाटकात काम करायचं असेल तर संपर्क साधा. आणि खाली सरांचा नंबर होता. मीटिंग तर काय रोजच असतं, हा चान्स कधी मिळणार म्हणून मीटिंगला दांडी मारायचं ठरवलं आणि साहेबांना लगेच मेसेज केला, भाई व्हायचंय. म्हणजे मला भाई व्हायचंय असं सांगायचं होतं मला. बापरे, मी त्याचा अर्थ घेतला भाई व्हायचंय का म्हणून. इतकं वैताग होतो. मला वाटलं खरंच कोण केली मला भाई करेल म्हणून मी रिप्लाय केला, फुल तयारी नाहीये. हा, दारावर तुमचं नाव पण नाहीये. अहो हे असलं असतं ना डायरेक्ट मीटिंगला आलो असतो ना मी. खरंच कसं असेल, भाड्याने राहतो ना आम्ही इथे. पण ते जाऊ दे, तू उद्या आता येच ऑफिसला, बघतेस तुझ्याकडे. सॉरी सॉरी मॅडम, चुकलो मी, पुन्हा असं नाही होणार. एक सांगू का मॅडम? आता काय? सरांचं स्क्रिप्ट एकदम भारी आहे. अहो इतकं रिअल वाटेल लोकांना माहिती आहे. मग अरे मूर्खा, ते मूळ स्क्रिप्ट वेगळं आहे. ते 2 भावावरच आहे. आत्ता जे घडलंय ना ते खरं घडलं माझ्या आयुष्यात. काय सांगतो? तरीच तर बिल्डरने मगाशी रिप्लाय दिला होता, काय? एक्स्ट्रीमली सॉरी, फ्लॅटचं विसराच आता. तर मला वाटलं स्क्रिप्टचाच भाग असेल. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला पण तुम्ही ऐकून कुठे घेतलं? अरे काय गोंधळ घालतायत तुम्ही? अगं ते भाईगिरीच्या नादात मी माझ्या बॉसला शिव्या घातल्यात. आणि आपला बिल्डर आहे ना त्याला धमकी दिली मी. बोंबला. आता घरी गेलं आणि नोकरी पण, माझी पण. अरे तुम्हा दोघांनाही काही उद्योग नव्हते का रे? जे झेपत नाही ते कशाला करावं माणसानी? आता यापुढे तरी आपली अक्कल पाजवू नका प्लीज. बघते आता मीच काय करायचं ते. तुमचं बरं आहे हो. तुम्हाला काय अजून एक भाई भाई बघायला पण आवडेल. पण नाटकं ह्यांनी करायची आणि विस्तारायचं मात्र मी. त्याचं काय?